मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे बऱ्याच महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहे। काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहे, तर काही महिलांचे अर्ज डिसअप्रूव्ह झाले आहे। ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले असतील त्यांनी आता काय करायचे व ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आहे त्यांनी आता काय करायचे व ज्यांचे अर्ज डिसअप्रूव्ह झाले आहे त्यांनी आता काय करायचे, तर या संबंधी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा व अशीच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार मित्रांनो व लाडक्या बहिणींनो, आरजे मराठी या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात येणार आहे। तर ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले असेल त्यांनी हे 2 कामे करायची आहे। तर पहिले काम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट आहे की नाही हे चेक करायचं आहे। जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर तुमचं आधार कार्ड तुम्ही अपडेट करून घ्यायचे आहे। व दुसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे। जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक नसेल तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करून घ्यायचे आहे। तर आता ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले असेल त्या महिलांनी सर्वात आधी हे चेक करायचं आहे की तुमचा अर्ज नेमका कशा कारणामुळे रिजेक्ट झाला आहे। तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर नसेल किंवा नावामध्ये काही फरक येत असेल, तुम्ही 15 वर्ष अगोदरील पुरावा बरोबर दिला नसेल किंवा तुम्ही जॉइंट खाते दिले असेल किंवा आणखी काही कारणं असू शकतात। तर ज्या काही कारणामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल त्या कारणामध्ये सुधारणा करून तुम्ही तुमचा अर्ज परत नवीन पोर्टलवर भरू शकता। नवीन पोर्टलबद्दल माहितीचा व्हिडिओ आमच्या चॅनलवर आधीच आलेला आहे, तर त्यासंबंधित तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आता ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्ह झाले आहे त्यांनी आपलं स्टेटस चेक करायचं आहे। तिथे मेन्शन केलं असेल तुमचा अर्ज नेमका कशामुळे डिसअप्रूव्ह झाला आहे। तुम्ही अर्ज भरताना अर्ज बरोबर भरला नसेल किंवा तुम्ही डॉक्युमेंट्स बरोबर अपलोड केले नसेल, तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर स्पष्ट दिसत नसेल, तुम्ही हमीपत्रावर सही केली नसेल किंवा तुम्ही हमीपत्रावर टिक केले नसेल किंवा आणखी काही कारणामुळे ते चेक करून घ्या। तुमचा अर्ज परत एडिट करायचा आहे। आता काही महिलांना एडिटचं ऑप्शन येत नव्हतं व काही महिलांना आताही येत नसेल तर घाबरायचं काहीच कारण नाही। काही दिवसासाठी ॲप्स बंद होता, त्यावर काही कामे सुरू असेल, पण आता ॲप्स व पोर्टल दोन्ही सुरू झाले आहे। ज्यांना एडिटचं ऑप्शन येत नव्हतं त्यांनाही एडिटचं ऑप्शन येत आहे। जर तुम्हाला एडिटचं ऑप्शन येत नसेल तर तुम्हालाही एडिटचं ऑप्शन येईल। ज्याने एडिटचं ऑप्शन वापरलं असेल व त्यांचा अर्ज अजूनही अप्रूव्ह झाला नसेल त्यांनाही एडिटचं ऑप्शन येईल। तर सर्वांचेच अर्ज अप्रूव्ह होणार आहे, घाबरायचे काहीच कारण नाही। फक्त तुम्हाला योग्य डॉक्युमेंट्सची पूर्तता करावी लागेल व योग्य रीतीने व्यवस्थित अर्ज एडिट किंवा भरावा लागेल। एक लक्षात घ्या, ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले असेल त्यांनी फक्त अर्ज करायचा आहे व ज्यांचा अर्ज डिसअप्रूव्ड आहे त्यांनी एडिट करायचं आहे। तर ही आहे व्यवस्थित माहिती। माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।